ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील आमदारकीचं पद हे रिक्त झालंय आणि या जागेसाठी आता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे। या अनुषंगानं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वतीनं जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे। नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या 23 एप्रिल रोजी होत आहे। निकाल हा 4 मे रोजी जाहीर होणार आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी संपूर्ण मतदारसंघात चर्चा सुरू आहे। मात्र सदर जागेसाठी भाजपनं युवा नेते अक्षय कर्डिले यांना उमेदवारी द्यावी अशी कर्डिले समर्थकांची मागणी आहे। तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदर निवडणूक आपण लढवावी की नाही असा प्रश्न जनतेलाच विचारलाय। 20 मार्च रोजी तनपुरे यांच्या वतीनं जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। तालुक्यातील बारागाव, नांदूर, बोरटेक, मोमीनाखाडा, मल्हारवाडी, घोरपडवाडी, कणगर, वडनेर, चिंचाळा, ताहराबाद आदी भागामधून यात्रा काढण्यात आली। यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढवावी। तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये लढा किंवा अपक्ष निवडणूक लढा, आम्ही तुमच्या सोबत राहू अशी ग्वाही नागरिकांनी दिली आहे। या प्रसंगी नागरिकांनी ठिकठिकाणी यात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केलं आहे। तर या यात्रेला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।